येथे मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, ती धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ, त्याच्यानंतर 4 चमचे बेसन पीठ, 4 चमचे म्हणजे अर्धी वाटी इतकं होतं ते, तर अर्धी वाटी बेसन पीठ आणि 4 चमचे गव्हाचे पीठ। गव्हाच्या पिठामुळे आपल्या पदार्थाला छान बाइंडिंग येते, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर आपण एक अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, तो छान क्रश करून घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि पाऊण चमचा हळद, हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व सुके पदार्थ मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता थंडी असल्यामुळे बाजरीचं पीठ आपण जास्त खाण्यात वापरतो, कारण त्याच्यामध्ये उष्णता असते आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं। आणि आता भाज्याही खूप साऱ्या मिळतात, त्यामुळे जेवणात आपण जास्तीत जास्त भाज्या वापरल्या पाहिजेत। या पदार्थामध्ये काय होतं, भाजीचं प्रमाण आपण जास्त वापरू शकतो, त्यामुळे हे खायला टेस्टीही आहे आणि आपल्यासाठी हेल्दी आहे। तर बघा, हे आपल्याला पीठ एकदम सैलसर असं मळायचं आहे आणि आपल्या याच्यात बाजरीचं पीठ असल्यामुळे हे फार चिकट वगैरे पीठ होत नाही। तर आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे। तर मी बघा इथं थोडंसं सैलसरच पीठ मळेल आहे। त्यानंतर आपण एक रुमाल ओला करून घेणार आहोत आणि जितकं आपल्याला चपातीला पीठ हवं असतं त्याप्रमाणे एक गोळा करून घ्यायचा पिठाचा आणि त्याला थोडंसं हाताला पाणी लावून ह्याला थापून घ्यायचं आहे। आपण नेहमीच लाटून पराठे वगैरे करतो, त्याच्यापेक्षा याची चव खूप वेगळी येते आणि ह्याच्यामध्ये आपण जास्तीची भाजी वापरू शकतो। पराठ्यामध्ये काय होतं, खूप जास्त भाजी वापरली की मग पराठा फाटण्याची वगैरे शक्यता असते, तर इथं तसं होत नाही आणि हे टेस्टला खूप सुंदर लागतं। तर आपण नेहमीच गव्हाच्या पिठाचे वगैरे धपाटे खातो मिक्स पिठाचे, तर तुम्ही एकदा बाजरीच्या पिठाचे असे धपाटे ट्राय करून बघा, हे टेस्टला खूप छान लागतात। तर आपण इथे होल करून घेतो आहे, जेणेकरून हा जो धपाटा असतो आपला तो थोडासा हलकासा जाड असतो, तर तो भाजला गेला पाहिजे याच्यासाठी आपण ते मध्ये होल करतो। एक 4 ते 5 होल करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे बघा, हे अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घ्यायचा। हातावर तो आधी धपाटा उचलायचा आहे आणि तसंच आपल्याला तव्यामध्ये टाकून हळूहळू तो रुमाल काढून घ्यायचा आहे। त्यानंतर वरून कलर चेंज झाला की मग आपण साईडने आणि होलमध्ये तेल टाकून घ्यायचं। याच्यामुळे काय होतं, पराठा एकदम लालसर असा खालून छान भाजला जातो एकसारखा सगळ्या साईडने। तर आता आपण थोडंसं तेल लावून भाजला की मग याला साईडला याच्या कडा सैल करून घ्यायच्या आणि मग आपला धपाटा पलटवून घ्यायचा। हा आपला बघा धपाटा किती सुंदर दिसतोय, कलर किती सुरेख आलेला आहे आणि एकसारखा असं छान भाजलेला आहे। तर आपण खालच्या साईडने भाजण्यासाठी थोडंसं साईडने तेल सोडायचं आणि जे आपण होल केले त्याच्यामध्ये तेल सोडायचं। ते होलमध्ये तेल सोडल्यामुळं काय होतं, मधल्या साईडला तेल लागलं जातं आणि पराठा छान भाजला जातो। तर इथे तुम्ही बघू शकता खालच्या साईडने सुद्धा आपला पराठा मस्त भाजलेला आहे। तर आपला मेथी बाजरीचा धपाटा तयार आहे आणि तो आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत दहीसोबत सर्व करू शकता। प्रकार 2, आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता 2 वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहोत। तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूयात। त्याच्यासाठी इथे 7 ते 8 मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा जिरं, त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घालून हे आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, तोपर्यंत आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 चमचा जे आपण बारीक करून घेतलं होतं मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर ते घालायचं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेली 1 वाटी मेथी घालायची आहे। तर
त्याच्यानंतर आपण इथे याच्यामध्ये बाजरीचं पीठ ॲड करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तर 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, बाजरीच्या पिठाला छानसं चिकटपणा येतो आणि आपली जी आपण पदार्थ बनवणार आहोत तोही टेस्टी लागतो. तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. याला आपण झाकून एक 10 मिनटं ठेवणार आहोत. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी तर इथं तुम्ही बघू शकता आपलं बाजरीचं जे पीठ आहे ते छान असं मऊसूत झालेलं आहे. आता हे बॅटर आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं आपण थंड होऊ द्यायचं आहे. अजून हे पीठ थोडंसं गरम आहे, तर आपण ह्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. जर एक 10 मिनिटामध्ये हे पीठ असं नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग आपण ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे. इथं पीठ आपण थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ते छान असं चिकट झाले आहे आणि त्याचा लगेच गोळा तयार होतो. जास्त या पिठाला मळायची गरज नाही आहे. त्यानंतर आपण असं याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर बघा, ह्या आकाराचे आपली चपाती बनवतो त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं बाजरीचं पीठ लावायचं म्हणजे पीठ चिटकणार नाही. तर मी इथे सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं तीळ घेऊन आपल्याला एका साईडने त्याला लावून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि साईडला काठ पण आपण एकसारखे करायचे. दोन्ही साईडने पिठामध्ये कोट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे छान असं लाटून घ्यायचं आहे. तर पीठ आपलं गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे छान चिकट होतं. त्याच्यामुळे छान पराठे आपले लाटले जातात, अजिबात तुटत नाहीत आणि छान असं पातळसर असे आपले पराठे लाटले जातात. तर आपण हे भाजून घेऊयात. त्याच्यासाठी मी इथं तवा गरम करायला ठेवला होता. तर 1-2 मिनिटांनी उलटवायचं आहे. गॅस मोठा करायचा आहे. साईडने थोडंसं तेल सोडायचं पराठ्याला, म्हणजे काय होतं ते छान खरपूस असं भाजलं जातं साईडनेही, मग कच्चे राहत नाहीत. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने तेल लावून छान आपल्याला हे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. तयार झालेले आहेत आपले छान बाजरी आणि मेथीचे पराठे. तर हे टेस्टला खूप छान लागतात आणि खूप वेळपर्यंत एकदम असे मऊसूत राहतात. प्रकार 3 याच्यामध्ये आपण प्रकार 2 मध्ये जे पीठ बनवून घेतलं होतं बाजरीचं आणि मेथीचं तेच इथं यूज करणार आहोत आपण. तर असे बघा छोटे छोटे 4 गोळे करून घेतलेले आहेत. त्याला छान असं चपटे करून घ्यायचे आहेत. चपटे गोल सर्कल बनवून घ्यायचं आहे आणि साईडनेही त्याला आपण व्यवस्थित शेप द्यायचा आहे. मला पराठे बनवायचे नसतील, काहीतरी वेगळं खायचं असेल तर अशा प्रकारे आपण हे बाजरीचे आणि मेथीचे वडे बनवू शकतो. तर इथं तुम्ही डायरेक्टही पीठ मळून त्याचे वडे बनवून घेऊ शकता किंवा हे वडे तुम्ही ह्याला वाफवून मग फ्राय करू शकता किंवा वाफवून तसंही खाल्लं तरी चालतील. पण इथं मी ह्या पिठाला आधीच गरम पाण्यात घातलेलं आहे. याच्यामुळे काय होतं आपल्याला फ्राय करायला खूप कमी टाईम लागतो. त्याच्यामुळे पहिला आपण गरम पाण्यामध्ये ह्याला घालून घ्यायचं आहे किंवा वाफवायलाही आपल्याला लागत नाही. तर ह्याला वरती आपण तिळाने थोडंसं कोट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते. बाजरीसोबत आपण बघतोच की तीळ आपण खातो कारण त्याची टेस्ट ते वाढवतं आणि सोबतच थंडीमध्ये तीळ खाल्लेले खूप चांगले असतात. तर त्याच्यानंतर मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण हे वडे डीप फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून तुम्ही हे शॅलो फ्रायही करून घेऊ शकता. पण मी इथं डीप फ्राय करून घेते आहे. तर 1-2 मिनटं झाले की ह्याला पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने 1-2 मिनिटभर
परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिडियम टू लो गॅसवरती आपण ही प्रोसेस करायची. त्यामुळे वडे आपले छान वरून एकदम कुरकुरीत होतात. तर अशा प्रकारे तुम्ही वडेही बनवू शकता याचे आणि हे टेस्टला खूप छान लागतात. तर तुम्ही हे सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. तर इथं बघू शकता आपले वडे तयार झालेले आहेत. मस्त असं दिसत आहेत आणि छान कुरकुरीत होतात. तरी मी तर तुम्हाला तोडून दाखवते. तर बघा आणि आतून एअर भरते त्याच्यामुळे मध्ये छान असं पोकळी निर्माण होते आणि वरून एकदम कुरकुरीत लागतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा.